मेट्रो 3 ॲक्वा लाईनमधील मेट्रो स्थानकाच्या नावावरून काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। ॲक्वा लाईनच्या मेट्रो स्थानकाच्या नावावरून आक्रमक झालेले आहेत सगळे कार्यकर्ते आणि ते आंदोलन करतात। कोणचे अधिकारी आहेत ज्यांना नावं सुद्धा लिहित नाही त्यांना अपॉइंट केलं जातं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली ह्याच्यातून यांची मानसिकता दिसते। एक तर अगोदरच त्यांना नेहरू आणि गांधींबद्दल आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये ॲलर्जी आहे भाजपाला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेहरू सायन्स सेंटर हे आपण आपल्या लहानपणापासून ऐकलं वर्षोनवर्ष आले ऐकत आहोत, पण त्याच्यामध्ये नेहरू सायन्स सेंटरचं नाव नाही। संजय गांधी नॅशनल उद्यान हे खूप प्रसिद्ध आहे, परंतु नॅशनल उद्यान लिहिलेलं संजय गांधीचं नावात त्याच्यामध्ये उल्लेख नाही। त्यामुळे ही जी मानसिकता आहे ही पूर्णपणे मानसिकता मनुवादी मानसिकता आहे आणि या मनुवादी मानसिकतेच्या विरोधामध्ये आम्ही लढण्याचं काम करतो। आज आपण बघतो सकाळपासून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही मंडळी इथे आलेली आहे आणि आम्ही सगळेजण काय मागतो की ही मानसिकता जी आहे जी कॉर्पोरेट काय बोलतो आपण हिंदुत्ववादाची मानसिकता, कोणत्या म्हणजे मानसिकतेची मानसिकता की एवढ्या मोठ्या आपल्या मंदिराला तुम्ही देऊ शकत नाही। येणाऱ्या काळामध्ये काळबा देवीचं मंदिर आहे, शीतला देवीचं मंदिर आहे। मला अपेक्षा आहे की अशा तऱ्हेने ज्या तऱ्हेने हे नामकरण चाललेले आहेत, मला प्रश्न असा विचारायचा आहे की MMRDA मध्ये किंवा MLRC मध्ये पैसे नाही आहेत का? सगळे तुम्ही स्पॉन्सर घेताय आणि सगळ्या स्टेशनला तुम्ही कोणाचं स्पॉन्सरशिपचं नाव देताय। म्हणजे मला आता कळलं की आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव सुद्धा बदलून आता येणाऱ्या काळामध्ये SBI चाललेलं आहे। काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये? आणि आपले आराध्य दैवत आहेत किंवा जे आपल्या महापुरुष आहेत त्यांच्या नावाशी खेळ खेळण्याचा करतात, जिथे आपले धार्मिक स्थळ आहे त्याच्यामध्ये करतात। त्यामुळे याचा विरोध करण्यासाठी आम्ही याच्यावर त्वरित कारवाई केली गेली पाहिजे, ही नावं बदलली गेली पाहिजे, नाही तर अशा तऱ्हेने सातत्याने कारवाई करण्याचं काम आमच्या माध्यमातून। एकीकडे धार्मिक स्थळांच्या स्टेशनची नाव आहे, तर दुसरीकडे नेहरू सायन्स सेंटरला नेहरूचं नाव वगळलंय, बोरवली नॅशनल पार्कला संजय गांधी नॅशनल पार्क हे पंचकृषी संजय गांधीला फक्त नॅशनल पार्क असं आहे की मी तर मगाशीच म्हटलं की त्यांना नेहरू आणि गांधींबद्दल नावाचाच मुळात त्या ठिकाणी ॲलर्जी आहे। सगळ्यांना माहिती आहे की नेहरू सायन्स सेंटर हे आपल्या लहानपणापासून त्या ठिकाणी आहे किंवा संजय गांधी उद्यान हे आपण सगळेजण लहानपणापासून बोलतो। मग असं असताना ते नावं का लावली गेली नाही? कारण त्यांची मानसिकता एका ठिकाणी तुम्ही लिहिता अखंड हिंदुस्थानचे लोह पुरुष, कोणाला लिहिले काल? कोणी लिहिलं? भाजपाच्या कोणी लिहिलं? कटआउट टाकलं ते अमित शहाना लिहिता। तुम्हाला माहिती आहे का देशाचे लोह पुरुष कोण होते? या देशाचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल होते। का होते? भारतामध्ये विलीन केली, एकत्र भारत अखंड भारत राहिला पाहिजे म्हणून भूमिका मांडली त्यावेळी। मेट्रो ॲक्वा लाईन जी आहे त्याच्या नावाला काँग्रेसनं विरोध केलेला होता। काही नावं अशी आहेत ज्याच्यावर आक्षेप काँग्रेसनं घेतलेला होता, त्यामुळे आंदोलन सुरू होतं। आता पोलीस त्यांची धरपकड करतायत। खासदार वर्षा गायकवाड, सचिन सावंत हे सगळे तिथे उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांना अधिक विचारूया। सुस्मिता, काय आत्ताचं वातावरण या आंदोलन स्थळाचं? सध्या आपण बघतोय सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाबाहेर सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच या परिसरामध्ये दादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। एक एक करत या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। या आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सिद्धिविनायक मेट्रो स्थानक बंद करण्यात आलेले होते। आता आपण बघतोय की पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। वर्षा गायकवाड या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होता। सिद्धिविनायक स्थानक त्याचबरोबर संजय गांधी नॅशनल स्थानकाच्या ठिकाणी नेहरू सायन्स गांधींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला, याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आलेला। सोबतच अनेक मेट्रो स्थानकांना कॉर्पोरेट कंपन्यांना भाजपने देऊ केलेला आहे। कॉर्पोरेट आम्हाला वाढण्याचा आरोप सुद्धा आपण बघतो की वर्षा गायकवाड यांना सुस्मिता यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये नीट, कारण तिथे प्रचंड गोंधळ आहे आणि आता घोषणाबाजी सगळ्या कार्यकर्त्यांची सुरू आहे। हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। वर्षा गायकवाड खासदार आणि सचिन सावंत या आणि अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन जे आहे तिथे हे आंदोलन केलं जात आहे। कशासाठी आंदोलन सुरू आहे? तर ही जी मेट्रो ॲक्वा लाईन आहे तिथे काही अशी नावं होती जी नावं पूर्ण लिहिली गेलेली नाहीत। नेहरू गांधी यांची नावं तिथे वगळण्यात आलेली आहेत आणि वेगळी नावं ठेवण्यात आलेली आहेत। याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात
मनुवादी सरकार आहे, मनु विचारांचं सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार विचारांचं सरकार आहे आणि म्हणून त्याचा निषेध आम्ही करतो. कारण त्यांना अशा नावांचा म्हणजे ते अशी नावं वापरत नाहीत, त्यांची ती नावं त्यांनी वगळलेली आहेत आणि म्हणून त्याचा विरोध आम्ही करतोय, असं वर्षा गायकवाड मगाशी सांगत होत्या. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आपल्या सोबत आहेतच. आपण त्या खासदारांशी बोलतायत, आपल्याला दिसतंय दृश्यांमध्ये वर्षा गायकवाड त्यांना प्रतिक्रिया देत आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत होतो. खरं तर महापुरुषांच्या नावाशी खेळण्याचं काम तुम्ही करता, त्यांची अवमानना तुम्ही करता, त्या ठिकाणी धर्मस्थळांच्या नावाची अवमानना तुम्ही करता. कॉर्पोरेट मानसिकता आहे तुमची, हिंदुत्व आणि तुमची मानसिकता, याला आम्ही विरोध करायला शांततेच्या मार्गाने आलो. आमच्यावर जोर जबरदस्ती आजमावता, पोलिसांना वाटवता आमच्याकडे खेचाखेची करण्यासाठी. आम्ही तर शांततेच्या मार्गाने सांगा, तुम्ही पण पत्रकार आमच्या बरोबर आहात. कुठे आम्ही कायदा सुव्यवस्था हातात घेतली, कुठे आम्ही जोरजोरात कुठे अडवण्याचं काम केलं. आम्ही सरकार समोर विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडतो. ज्या तऱ्हेने अपेक्षा आहे की सरकारने कामं करावी, दुर्दैवाने आपण बघतोय कोटक छत्रपती महाराज, शिवाजी महाराज हे नाव असू शकतं का? किंवा ICIC लोंबार्ड सिद्धिविनायक असू शकतं का नाव स्टेशनला? तिथेच आम्ही उभं होतो. स्टेशनचे दरवाजे सुद्धा बंद करण्यात आले, अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. स्टेशनचे दरवाजे बंद केले, कार्यकर्त्यांना खेचत त्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम करण्यात आलं का? आम्ही त्या लोकांसमोर शांततेने आलेलो. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की महापुरुषांच्या नावांशी जो तुम्ही खेळ लावलाय तो बंद केला गेला पाहिजे. ज्या तऱ्हेने ह्या बघतोय आपण, जे हे रेल जे आहे, मोनो रेलच्या माध्यमातून, अक्वा रेलच्या माध्यमातून, मेट्रोच्या माध्यमातून ज्या तऱ्हेने हे सुरू आहे हे बरोबर नाहीये. बघा तुम्ही आता पण बघा मेट्रोला महिला कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते आहे. आंदोलकांना व्हॅनमध्ये टाकलं जात आहे. पोलीस जमा झालेले आहेत. ICICI सिद्धिविनायक लोंबार्ड, ICICI लोंबार्ड सिद्धिविनायक अशा प्रकारचं मेट्रो स्टेशनचं नाव कसं काय असू शकतं? संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचं नाव बदललं गेलेलं आहे. त्याच्यानंतर नेहरू सायन्स सेंटरचं नाव बदललं गेलेलं आहे. अशा प्रकारचे आक्षेप वर्षा गायकवाड आणि काँग्रेस करत आहे आणि काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलेलं आहे. काँग्रेसकडून रस्त्यावर उतरत हे आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनात पोलिसांनी हस्तक्षेप करत या सगळ्या आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे. महिला रस्त्यावर ठाण मांडून बसल्यात, त्यांना सुद्धा पकडलं जात आहे. खासदार वर्षा गायकवाड यांना सुद्धा ताब्यात घेतलं जात आहे. पोलीस त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. त्या पोलिसांना सांगतायत की आम्ही शांततेत आंदोलन करतोय, मग आमची धरपकड का? पण पोलीस ऐकायला तयार नाहीत. पोलीस त्यांना या ठिकाणाहून बाजू करण्याचं काम करतायत, वाहतूक कोंडी सोडवण्याचं काम करतायत. मेट्रो स्थानकाच्या नावावरून हा वाद उत्पन्न झालेला आहे. मेट्रो स्थानक म्हणजे मेट्रो 3 ह्याची जी ॲक्वा लाईन आहे त्यावर काही स्थानकांच्या नावावर या काँग्रेसचा आक्षेप आहे. आंदोलकांना पकडून ताब्यात घेतलं जात आहे आणि व्हॅनमध्ये टाकलं जात आहे. त्याच्याविषयी खासदार प्रश्न विचारतायत, वर्षा गायकवाड प्रश्न विचारतायत. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू आहे. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्या तिथे उपस्थित आहेत. महिला पोलिसांची पण कुमक मागवली गेलेली आहे, कारण महिला पण यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. सगळ्या तुमचं आम्ही त्याबद्दल काही बोलत नाही. त्याबद्दल काही बोलत आम्ही तो रस्ता बंद झाला होता, रस्ता बंद झाला होता, तो रस्ता बंद झाला. जिल्हाध्यक्षांना ओढत घेऊन गेला. नाही काय ओढायची काही हे नाही ना काय.